आई एकविराच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आणि या मुख्य दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर कोकण भागातून जवळजवळ लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी पालखीबरोबर दर्शनासाठी येत असतात। आज आपण बघतो की हा जो जुना मुंबई हायवे आहे, जुना हायवे आहे, त्या रस्त्याच्या बाजूला आपण बघत असाल हा समोर जो मोठा टावर लावलेला आहे, हा टावरही आपल्याला दिसतोय। हा अगदी जो जुना हायवे त्याच्यापासून 1-2 फुटाच्या अंतरावरती हा टावर लावलेला आहे। या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। यांना इथले भौगोलिक परिस्थितीची माहिती नसते आणि म्हणून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक एकविरा देवस्थान झालं, पोलीस प्रशासन झालं, PWD झालं, मावळचे तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा पुरवणं आपलं कर्तव्य आहे। परंतु हे जे फ्लॅग्स बघा, हे बाकीचे बॅनर बघा, याच्यामुळं भाविकांना अपघात होऊ शकतो अशा स्वरूपात हे फ्लॅग्स, हे टावर लावलेले आहेत। आणि त्यामुळं एकविरा देवस्थानने एवढ्या महिनाभरात पत्रकार परिषद घेतलं, प्रत्येक वेळेस अधिकारी, पोलीस प्रशासन, पत्रकारांना सांगितलं की आम्ही सुरक्षा हे केलं, ते केलं। बरं, ही वस्तुस्थिती मात्र त्यांनी हे झाकून ठेवल्यासारखं हे केलं की याच्यामुळं भाविकांच्या जीवितास किती धोका आहे व रात्रीच्या वेळेस भाविक येत असतात, त्यांना या भागाची माहिती नसते। सुरक्षा तर नाहीच आहे, भाविकांना अपघात होईल अशा स्वरूपात हे फ्लॅग्स लावलेले आहेत। आणि याच्यामुळं हे प्रत्येक जो भाविक आहे, आपल्या परिसरातील सर्वसामान्य माणूस आहे, प्रत्येकाच्या मनात आहे की हे चुकीचं आहे। परंतु काही लोकांच्या जे मक्तेदारी आहे, स्वतःचा एकेखोरपणा आहे, त्याच्यामुळे कुणी बोलायला येत नाही आहे। परंतु आमच्यासारख्या माणसाला हे सहन होऊ शकत नाही। जिथे तर अन्याय होतो तिथे तर आम्ही तर उभा असतोच। स्वतःवरती दुसऱ्यावरती अन्याय करायचा नाही आणि आपल्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय झाला, आपल्या सामान्य जनतेवरती कुठल्या प्रकारचा अन्याय झाला किंवा त्यांना कुठला त्रास होईल अशा स्वरूपाचं कोणी वर्तन करत असेल तर मग कुणीही असू द्या, त्याच्या विरोधात आपण आवाज उठवलाच पाहिजे। आणि त्या आवाजच प्रतीक म्हणून आज या ठिकाणी अमरण उपोषणात सकाळपासून 9 वाजता